गेली अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने कासू पांढरपूर परिसरातील नागरिकांसह सुजाण नागरिक, स्थानिक शेतकरी, त्रस्त कोकणकर मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे मुंबई गोवा महामार्गावर पांढरपूर हवेली येथे मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, महामार्गासंबंधित प्रमुख मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम आपण दिलेल्या वेळेत पूर्ण करावे, तसेच कासू ते नागोठणे येथील रस्त्याचे काम हे युद्धपातळीवर सुरू करण्यात यावे। तो पूर्णपणे पेवर ब्लॉक मुक्त असावा। काम पूर्ण होईपर्यंत धुळीचे कण उडणार नाहीत याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी। महामार्गावर पूर्णतः धुळीचे साम्राज्य पसरलेले असून प्रवासी व स्थानिकांना आजाराचा सामना करावा लागत आहे। यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी। जी घरे धूळबाधित झालेली आहेत त्यांची चौकशी करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिनियम अन्वये कारवाई करून अहवाल मिळावा। आजपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अपघात होऊन जेवढे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबियांना किमान 20 ते 25 लाख आर्थिक सहाय्य व शासकीय नोकरी देण्यात यावी। प्रशासनाच्या दुर्लक्षितेमुळे अपघातामध्ये ज्यांनी कायमस्वरूपी अपंगत्व पत्करले आहे त्यांचा हॉस्पिटलचा सर्व खर्च व त्यांच्या पुढील खडतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शासनाने विशेष मोहीम राबवीत दत्तक घ्यावे आणि 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात यावे। तसेच त्वरित दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे। महामार्ग होण्यास विलंब का झाला यासाठी चौकशी समिती प्रस्थापित करून चौकशीला अहवाल मिळावा। सदर महामार्ग पलस्पे ते झारा पूर्ण मार्गाच्या नियमानुसार जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल आकारू नये। मुंबई गोवा महामार्गांवर होणाऱ्या अपघाताला शासन, प्रशासन, ठेकेदार व अडवणूक करणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असून याची सखोल चौकशी करून या सर्वांवर मनुष्यवधाचा व कामात दिरंगाई केल्याबाबतचे गुन्हे दाखल करून समस्त कोकणकरांना न्याय द्यावा, जेणेकरून भविष्यात असे अडथळे निर्माण होणार नाहीत। पळसपे ते कासू करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे असून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे। कासू ते वाकण राष्ट्रीय महामार्ग 66 जीवितास धोकादायक असून मानवी वापरासाठी योग्य नसल्याने त्वरित काम पूर्ण करावे। या मागण्यांसाठी या परिसरातील नागरिकांनी पाटणी येथील नागरिक चैतन्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे, परिसरातील सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, विक्रम चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।